नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. तर चला वळूया आजच्या काही खास बातम्यांकडे. शेतीचे खरं रत्न असलेले बैलाचं आज खास स्वागत आणि सन्मान करण्यात येणार. नागपूरच्या बिनाकी मंगळवारीतील पोळा मैदानावर बैलपोळा 2025चा आज मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक ढंगात साजरा करण्यात आला. पोळा हा सण म्हणजे शेतकऱ्याचं आपल्या बैलाप्रती असलेलं प्रेम, कृतज्ञता आणि सन्मान व्यक्त करण्याचा दिवस. आजच्या दिवशी बैलांना अंघोळ घालून रंगीबेरंगी कपड्यांनी, माळांनी आणि साज शृंगारांनी सजवण्यात येतं. काट्या, घोंडे, झुंबर, घंटा आणि पायात घातलेल्या घुंगरांचा आवाज संपूर्ण मैदान भक्तिसरात नालं होतं. या पारंपरिक मिरवणुकीत फक्त पुरुषच नाही तर महिलांनी आणि लहान मुलांनी उत्साहात सहभाग घेतला व सांस्कृतिक समृद्धीचं दर्शन घडवलं. जग बदललं, तंत्रज्ञान बदललं, पण शेतकरी आणि बैल यांचं नातं अजूनही तेवढंच घट्ट आहे. बैलपोळा हा केवळ एक सण नाही तर हृदयाशी जपलेली परंपरा आहे, जिथं श्रद्धा, प्रेम आणि निसर्गाचं गहीन नातं अनुभवायला मिळते. न्यूजच्या सगळ्या प्रेक्षक वर्गांना आज बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. ज्या जागी आपण उभे आहोत ती जागा म्हणजे पोळा मैदान म्हणून अशी प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेशची राजधानी म्हणून नागपूरची जेव्हा ख्याती होती त्यापूर्वीपासून आणि त्यानंतर जेव्हा नागपूरची परस्पर अशी राजे बख्त बुलंदशाह यांच्या उपस्थितीमध्ये जेव्हा नागपूरची निर्मिती झाली त्यानंतर आजपर्यंत जी परंपरा आहे ती अद्यावत सुरू आहे. पोळा मैदान म्हणून या जागेची ख्याती त्याच नावाने आहे ज्या सणाच्या उत्सवासाठी आपण इथे आज उपस्थित आहोत. त्याचप्रकारे आपण जिथे जे बैल बघितले हे शेतीच्या भागातले बैल नसून कळमना इथे जे मार्केट आहे आशिया खंडातील जे सर्वात मोठं मार्केट म्हणून ज्याची माहिती आहे, तर तिथे जे मालगुजारीचं काम करायचे तिथे ते जे बैल असायचे ते इथे बैलपोळ्याच्या दिवशी येतात. तसेच यापूर्वी भिलगाव आणि आजूबाजूच्या परिसरात जे छोटे ग्रामीण भाग होते तिथल्या जोडीसुद्धा इथे यायच्या, परंतु कालांतराने आधुनिकतेचा जो प्रसार झालेला आहे त्या जोड्या कमी आणि ट्रॅक्टर जास्त झाले, त्यामुळे जोड्यांची जरी संख्या कमी असली तरी परंपरा आम्ही निभवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. जवळपास मला असं वाटतं की 50-60 बैलाची जोडी यायची. आता ते ट्रॅक्टरचा युग असल्यामुळे फक्त 3 ते 4 जोडी तुम्ही आता बघितलं असेल तेवढीच जोडी इथे येतात आणि तेवढ्या जोडीमध्ये आम्ही पोळाचा हे सण साजरा करतो. जर हे बैलाची जोडी वाढवायची आहे किंवा ट्रॅक्टर म्हणजे जे काही आहे बैलांप्रती प्रेम वाढवायचं आहे तर त्यासाठी तुमचं काय मत राहील समोरच्या पिढीला? समोरची पिढी मला तर शक्यता वाटत नाही, कारण की सध्याच्या परिस्थितीमध्ये फास्ट युग आलेला आहे. म्हणजे लोकांना, शेतकरी लोकांनासुद्धा बैलाचे जे काम होतं ते स्लो होत होते, पण आता एका दिवशी जे बैल काम करत होते तो दिवशी ट्रॅक्टर एका तासात काम करते. तर ते तुम्ही जो प्रश्न केला तो मला नाही वाटत की समोर फ्युचरमध्ये पॉसिबिलिटी होईल. याच्यापेक्षा नवीन तंत्रज्ञान आहे, परंपरा निभवायचं आहे. पण एक आता ह्या परिसरामध्ये पोळ्याच्या मैदानामध्ये तळस फॅमिली आहे. तळस फॅमिली आताही त्यांचा रणगाडा चालतो आणि त्या बैलाच्या मार्फत त्यांचा व्यवसाय चालतो. त्यांची रोजीरोटी त्या बैलाच्या मार्फत, रणगाडामार्फत चालतो. ह्या कास्तकाराच्या विषयी आला तर कास्तकार आता प्रत्येक कास्तकाराला ट्रॅक्टरची फॅसिलिटी मिळालेली आहे आणि त्यामुळे बैलाचे फक्त ते एक पूजा म्हणून करतात. जसं आमचे रविभाऊ पराते आहे, यांच्याकडे बैलाची शेती पण आहे, बैलाची जोडी आहे, ते येतात, आणतात इथे. आपला हा सण त्योहार जो आहे याला गॅप नाही, खंडत नाही यायला पाहिजे हा पोळा, म्हणून त्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न असते. इथले युवा कार्यकर्ता, पिवळी मार्फत उत्सवचे कार्यकर्ता, या पोळ्याच्या मनातले सगळे कार्यकर्ता इथे एकत्रित येऊन हा कार्यक्रम कसा सक्सेसफुल आहे याच्याकडे लक्ष केंद्रित करून आणि व्यवस्थितपणे शांत पद्धतीने हा कार्यक्रम समापन करतो. ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 7, नागपूर. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, orthopedic and joint replacement, dialysis unit, pathology and pharmacy. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352, 9801980100.